केलं तिच्या पोरीने तिला दाखवली आणि तिने मला फोन केले, यार आता म्हातारी व्हायला आता तर नाव सोडलं. म्हणून आपल्या कथेतली सगळी पात्र मेली असतील तर मेली, जिवंत असतील जीवन, जे काय आहे ते माझ्या गावचं आहे. इथली भोकरची प्रॉपरची माणसं आहेत दादा. मी नरसिंह भोकर ट्रॅव्हल्स चालवली 2 वर्ष भोकरची. मित्रप्रेम नावाची ट्रॅव्हल्स होती यावर. ड्रायव्हर टू आकाशवाणीचा निवेदक असा हा माझा प्रवास झालाय. दिगंबर सरांची पाठ राखून फुल्लारी सरांचा आशीर्वाद म्हणून माझं कथाकथन थोडं थोडं भरायला लागले. कथेचं नाव आहे बाराण्याची बोट. शाळेची घंटी वाजली तशी गावातली पोरं आपापली दप्तर आणि चड्ड्या सांभाळत शाळेकडे निघाली. मी बाब्या संप्या पांड्या राजा अजून तळ्यात पोहत होतो. बाईचं पोरग शाळेत का गेलं नाही म्हणून माझा बापू, बापू म्हणजे माझा बाप, हातात बेसरमाची पोक घेऊन शाळेकडे निघाला होता. बापू जसाही शाळेच्या खाली दिसला मी तळ्यातून हळूच बाहेर निघालो. पाऊलवर आलो. पळून जायचा विचार केला. 4-5 पावलं पुढे गेलोय. थांबलो. महाग आलो. बाब्याची, संजयाची, संप्याची, पांड्याची, राजाची चड्डी भरल्यान काकत ठेवली. अंधोम ठोकली. बापू पाळूवर आला होता. पोराला तळ्यातनं बाहेर निघा म्हणत होता. पोर काय केलं तळ्यातनं बाहेर येत नव्हती. बापूचा राग वाढत होता. बापू हातातली बेसरमाची फोक तळ्याच्या दिशेतल्या पाण्याकडे मारायचा प्रयत्न करत होता. तरी पोरं काय करता बाहेर येत नव्हती. अरे शाळा शिकार पहिल्यानं बरं होत नव्हता म्हणून म्हातारं बोंबलत होतं. पोरं काय करता बाहेर येत नव्हती. बापूचा राग चालला होता. म्हातारा वाकला, दगड घेतला, पोराच्या दिशेने हिबाळणार महाग मोर हात लावून पोरं तळ्याच्या बाहेर आली होती. पोरं गावाकडे चालली होती. महाग मोर हात होती. पडक्या हिरीवर पाणी भरणाऱ्या बाया पोराकडे बघून फिरी हसत होती आणि पोरं भया नावाने शिमगा करून लाकडी करत होती. आमची मास्तर लय कडक बाई. शाळेत उशीर झाला तरी मारायची, चुकलं तरी मारायची. आणि बाब्याला, संप्याला, पांड्याला, राजाला आज घटकाभराचा उशीर झाला. पोरं शाळेच्या दरवाज्यात दिसली. बाईनं हातात काळा रूळ घेतला आणि म्हणाली, शाळा का तुमच्या बापाच्या हैरेला उशीर करायला. बाई रूळ उगारायच्या आधी बाब्यानं तोंड वाचलं. बाब्या म्हणाला, बाई हा मी भेगी झाली असते. राम्या आमच्या चड्ड्या बड्या घेऊन पळून गेला होता. तळ्यातून भोंगळो बाहेर कसं येवा म्हणून उशीर झाला. बाईला विषय कळला होता. बाईचा राग चढला होता. बाईने हातातला रूळ घेतला. माझ्या पाठीवर बडवायला सुरुवात केली. ओळ निघत होते. मी माय बापू म्हणत होतो. नाकातला शेपूट खाली येत होता. आणि म्या लोळणं घेताना लक्ष्मी मला बघून हसत होती. मी चड्डी ओली झाली होती. 4-5 जणांच्याही चड्ड्या ओल्या झाल्या होत्या. बाईचा राग वाढला होता. लक्ष्मी हसताना मला बघून मलाही राग आला होता. शाळा संपली होती. घंटी वाजली होती. पोरं गर्दा करत वर्गातून बाहेर पडले होते. कोणी कविता म्हणत होतं, कोणी उजळणी म्हणत होतं. आणि म्या शेताकडे निघालो होतो. वाटत पांदून उतारी पडली होती. उद्याने पडल्या पातीला पाणीच्या कुपाला खौस कुत्र्याची भोपरं डोबली होती. म्या वैतला कागद टाकून फाडला. खौस कुत्र्याची केस काढली, पुडी बांधली, खिशात ठेवली आणि सकाळ व्हायची वाट बघत होती. शाळेचा मांडर म्याच होतो. चावी माझ्याकडेच होती. सकाळी शाळा गाठली, शाळा खोलली. आमची बाई शाळेत आली की हातातल्या रजिस्टरनं टेबल झडकायचं मला सगळं माहीत झालं होतं. शाळा धुतली, शाळा झाडझूड झाली होती आणि टेबलावर मी सगळ्या खोस कुत्र्या आतून ठेवल्या. प्रार्थना झाली तशी पोरं गर्दा करत वर्गात शिरली होती. बाई आल्या होत्या. हातातल्या रजिस्टरनं टेबलावर झडकल्या. सगळ्या खोस कुत्र्या बाईच्या अंगावर पडल्या. मग एका मिनिटाला बाईला इकडं खाजायला लागलं. बाई खाजवायला लागली आणि मी म्हणालो, आता कसं खाजाले. काल रुळानं लय हाणल्या, आता कसं खाजाले. मी आत्ता कसं खाजाले म्हणलेलं लक्ष्मीने ऐकलं होतं. चटकन उठली होती. बाईच्या कानात जाऊन सांगली होती, आपल्या टेबलावर बाई राम्यानं खोस कुत्र्या टाकल्या होत्या म्हणून तुम्हाला खाजालं होतं. पुन्हा बाईचा राग चढला होता. पुन्हा हातात रुळ आला होता. पुन्हा पाठीवर मळ निघत होते. पुन्हा नाकातनं शेवट खाली येत होता. पुन्हा मुतलं होतं. 4-5 पोरं पुन्हा वल्ले झाले होते आणि आमचं 34चं वरीस संपलं होतं. लोहगावच्या शाळेत आम्हाला घाललो. कोरनळी कडक मास्तर होता. इंग्रजी शब्द पाठ करायला दिला होता आणि माझ्या हिशाला आज बेबी शब्द आला होता. मास्तर मला म्हणाला, राम्या बेबी म्हणजे काय. मी म्हणालो, BABY बेबी म्हणजे लक्ष्मी. आमच्या गावात लक्ष्मीला सगळं बेबी म्हणतात. कोरनळी रूळ पुन्हा पाठीवर पडला होता. पुन्हा वळा निघाली होती. पुन्हा चट्ट्या वल्या झाल्या होत्या आणि शिमगा तोंड
गावातली पोरं बोंबला सुरू केली होती. आजी आजीच्या नावानं बोंबलत होती, मामा मामीच्या पोरा पोरीच्या नावानं बोंबलत होती, पोलीस पाटलाच्या नावानं बोंबलत होती, माली पाटलाच्या नावानं बोंबलत होती. बोंबाबोंब सुरू झाली होती आणि मला आमदार लक्ष्मीला रंग लावायची हौस सुटली होती. मी मनात ठरलो होतो, रंग लावायचा तर लक्ष्मीला लावायचा, नाहीतर नाही लावायचा. पण रंग घ्यायला रुपया नव्हता. घरामध्ये 12 विश्वाचं दारिद्र्य होतं. मायरानातून डोसक्यावर लाकडाचा भारा घेऊन आली होती. लाकडाचा भारा मायनं खाली टाकला म्या माय पुढे हात केला आणि म्हणलं, माय गावातली पोरं रंग उडवायची तयारी करायला, मला रंग खेळायचा रुपया दे. माय म्हणाली, लाल दाढीचं काटूक, दातार वारा रुपडा नाही, 10 खडको नाही, भाई तिकडं. मायने मला पिटाळून लावलं होतं. मामाची पोरं रंग उडीत होती, लक्ष्मी अंगणात दिसत होती, तिला रंग लावायची हौस उठली होती. काय करता, आपल्याकडे पैसा मिळत नव्हता. तसा मधवा मामा माझ्याकडे बघला आणि म्हणला, राम्या उद्या मामीला बाहेरावून आण, 1 रुपया देतो. मला लय बरं वाटलं होतं. मामीला घेऊन यायचं होतं, फुकट रुपया मिळणार होता, लक्ष्मीला लग्नाला मिळणार होतं. मनात उठलेल्या रंगाच्या सगळ्या माझ्या छटाव मोठ्या होत होत्या. सकाळ झाली होती, सालू फाटा गाठला होता. बस मधून जसही उतरलो, मामीचा चुलता माझ्याकडे बघला आणि म्हणला, हंग एकटं चालास की, पाय जातोस की, सायकल घेऊन थोडी जाय. सायकल कसं तुडू आम्हाला कळत. मी नुसता बापूकडे बघत होतो. तसं म्हातारं पुढे आलं. म्हाताऱ्यानं सायकलचा टायर दाबला आणि म्हणाला, वारं गच्ची खाणून घ्या. आता वारं कुठं हाणून घ्यावं कळत नव्हतं. सायकल मध्ये त्याने हवा भरून दिली होती. मी बापूचं गाव गाठलं होतं आणि मामीचा चुलता मिरच्या वाटा भरायला होता. बाया दिवसभर मिरच्या तोडल्या होत्या, थकल्या होत्या. बाया दुरडी पुढे करत होत्या, बापू मिरच्या मध्ये टाकत होत्या. एक बाई पुढे सरकत होती आणि म्हातारी पुढे येऊन म्हणाली, हांग लच्छना इळलं गेले म्हणजे रांडाचं वाकून मोडून गेले कंबर, बघून घालना चलच बघून घाल. बापूने मिरच्या उचलल्या होत्या, तिच्या दुरडीत टाकल्या होत्या, गेली होती. संचापार झाली होती. मामीचा भाऊ शंकऱ्या दळाय निघाला होता. मी शंकराच्या मागे दळाय निघालो होतो. गिरणीमध्ये बाई एकमेकीला बोलत होत्या. जिचं दळण टाकलं होतं ती बाई गिरणीच्या डब्याला बडवीत होती. काटूक घालून पीठ बाहेर काढत होती. जिथून पीठ निघते तिथं बडवीत होती. तसं तिने पीठ हातात घेतलं आणि त्या चक्कीवाल्याकडे बघत म्हणाली, हांग एवढं दबर घालतोस की बारीक आली, वळणाचं पीठ काळाचं म्हणजे नवरा नुसतं बोंबला, तुझा वास पडते, जरा बारीक घाल. दळणं घेऊन घरी आलो. सांजोळ होऊन गेली होती. सोयऱ्याचं लेकरू आलं म्हणून जेवायला अंगणात वाढलं होतं. मी जेवायला बसलो होतो. मामीची आजी हातामध्ये वरणाचं पातेले घेऊन आली आणि म्हणाली, हंग पातळ घालू की, आता घाल म्हणून कुठं घालते, नको म्हणून देते की नाही. नुसता बघत होतो. आजी वरण वाढून गेली होती. 2-4 मिनिटाला मामीची चुलती हातातल्या वाटीत हिरवा ठेचा घेऊन आली आणि मला म्हणाली, हंग मिरच घालू की, आता घाल म्हणून हिरवं गाय मिरची, नको म्हणून देते की नाही. नुसता बघत होतो. आजीने मिरची वाढून गेलो होतो. जेवण खाणं संपली होती. सोयऱ्याचं लेकरू आलं म्हणून मधल्या घरात झोपायला गेलो होतो. गावात माझं घर खालतं तोंड करत होतं, सोयऱ्याचं घर दंकड तोंड करत होतं. मला अर्ध्या रात्री सुसला जायची सवय होती. मला वाटलं मी मुस्तापुरात आहो. अर्ध्या रात्री उठलो होतो, नीट खालतं गेलो होतो आणि उतरडीत पडलो होतो. सगळ्या उतरडी खळ खाली आल्या होत्या. तसं आजी उठली, दिवा लावत म्हणाली, हे मांजराचं वस बुडून जाऊ दे, सगळं डाळी दुळी एक करून टाकले, सत्यानाच होती, लेकरं तोडत जाऊ दे, माती घाला होती. आजीने दिवा लावला होता. दिव्याच्या उजेडात मी बाहेर जाऊन मध्ये झोपलो होतो. सकाळ झाली होती. मामीला घेऊन निघालो होतो. सालुरा कॅम्पून महाराष्ट्राच्या बसमध्ये मी म्हणजे मामी बसलो होतो. कंडक्टर हातातल्या पंच मशीनवर टपराला बडवी तिकीट करत पुढे येत होता. जसाही कंडक्टर जवळ आला रे आला, ह्या मामीने मला बचकून उचलून कॉपट ठेवून 5 रुपये काढले, कंडक्टरच्या हातावर ठेवले आणि म्हणाली, लगा फाटा ये. कंडक्टर माझ्याकडे बघत म्हणाला, आणि घालतो. मामी म्हणाली, हंग याच कापतोस की. इतकंच नाही, त्याचा हातापर्यंत कोणता कंडक्टर कापले, तू कापतोस की. कंडक्टर तिकीट म्हणजे मामी कापायचं नव्हतं, काय कापायचं नव्हतं मला कळत नव्हतं. मी
मामीच्या कॉकात बसून थरथर करत होतो. कंडक्टर हालत नव्हता. बघतोस की त्याचं एवढं येतच आहे. त्याच निघालं का आपल्याला कोणतं कंडक्टर पैसे घेतलं आतापर्यंत माझ्याकडे तुझं पोट काळामध्ये जाय तिकडे. आम्ही काय मला काकूतून उतरी एसटी मध्ये गर्दा वाढला होता. बोंबाबोंब करत होता, फटाला होता. आम्ही गाव गाठी होतो. मामा अंगणात होता. मामीला म्हटलं की मामाच्या गालावर खळी पडली होती. तसं मी मामाच्या पुढे हात केला. मामाला म्हणालो, मामा मामी आली रुपया. मामानं पाय तर नकाच हात आणि पाय तर तुला कोणा मामीला पैसे देते का माहिती तिकडे. गावात बोंबाबोंब सुरू होती. शिमग्याची बोंब जोरात सुरू होती. आजी आज्याच्या नावानं, मेवणी मेवण्याच्या नावानं, पोलीस पाटील पाली पाटील सगळ्याच्या नावानं बोंब सुरू होती. मामाने हुसकून लावलं होतं. बापू रानात बसलेला होता आणि सकाळ व्हायची वाट बघत होता. बापू चिंच खाली बसला होता. चिंच गाठली तसं बापूकडे जाऊन म्हणालो, बापू गावातली सगळी पोरं रंग खेळाले, रंग खेळाय पैसे. तसा बापू म्हणाला, आपल्या दगडीत बोंद्रीचा कापूस फुललाय हेच ही वाटतं थोडं रंगोड. लय बरं वाटलं होतं. बापूनच चोरी करायला सांगली होती. मी या दगडीचं वावर गाठलं, बोंद्रीचा कापूस येचला. खिशे टम व्हायला आले की मध्ये मामाचं बारको पोरको धुऱ्यावर दत्तून उभं राहिलं आणि म्हणलं, चोरी करला बापाला सांगतो. माझ्या मनात पुन्हा थर केलं होतं. मी दाजीला पडलेलो होतो. दोघं मिळून कापूस शिजले होत्या. दोघांच्या पेंडाचे टम फुगले होते. आणि आता कापूस शिकायचा आमचा विचार झाला. तसा भगी आणखी म्हणाला, ननग्या बाबाला कळलं तर लई हानते. मग भग्यानं आयडिया काढली. आपल्या जवळचा रुमाल काढला. रुमालात कापसाचं गटोडं बांधलं. म्हैस सोडला आणि म्हणला, दाजी गटोडं म्हशीवर ठेवतो, मी ह्या गटोड्यावर बसतो. म्हैस हाकला. गावात जाऊ, वाण्याच्या दुकानात कापूस येतो, रंग घेऊन, खाय पियाचं घेऊन, मजा करून. आम्हाला बरं वाटलं होतं. आमची म्हैस निघाली होती. गटोड्यावर दाजी बसला होता आणि बराबर पानवीत ननका मामा दिसला. मी चलता चलता कापसाची पराठी खसकन उपसून हातात घेतलेली होती. जसाही मामा दिसला रे दिसला, मी मागून म्हशीच्या डोंगरावर झापकन मारली. म्हैस माईक करून उधळली. भग्यावरही पाय करून खाली पडला होता आणि कापसाचं गटोडं लोळत मामाच्या पायापाशी. मामानं कापसाच्या गटोड्याला पायाला दोनदा दिला हालिलं. मया हातातली पराठी कधी घेतलं कळलंच नाही. पराठीनं पाठीवर पुन्हा वळवत होते. पाठ हिरवी पिवळी होत होती. नाकातलं शेवडा आणखून गळत होता. लढणं सुरूच होतं आणि तसंच निष्ठून बापू गाठला होता. बापू म्हणाला, चोरी बिरी जाऊ दे, आपल्या परमेश्वराचा माळ पळसाच्या फुलानं कसा पिवळा चटक फुललाय. देवादिक्काचा रंग आहे, राधा कृष्णाचा रंग आहे. जाय फुलं थोड कूट रंग कर, वाटल त्याच्यावर टाक. लय बरं वाटलं होतं. देवादिक्काचा रंग मिळणार होता, बिन पैशाचा रंग मिळणार होता. आणि पळसाची फुलं तोडायला खोपीतली बारकी कुऱ्हाड खसकन उपसली, खांद्यावर ठेवली. परमेश्वराचा माळ गाठला. परमेश्वराचा माळ पळसाच्या फुलानं पिवळा चंद्री भगवा झाला होता. करडं गवत करकर वाजत होतं. जसही पळसाच्या फुलाच्या पालीवर मी कुऱ्हाड खातली, कचकन पाली तुटली. कुऱ्हाड नीट पायात घुसली. रक्ताची चिळकांडी उठली. तरी बी मला लक्ष्मी दिसत होती. घावमारीचा पाला खसकन उपडला, हातावर चोळला, पायाचा जखमान लावला, फुलं तोडले. मामाची न्हाणी गाठली आणि न्हाणीमध्ये मी फुलं कोटत होतो. न्हाणीच्या खाल्ल्या कडेला मोठ्या मामाच्या सासरवाडीच्या केलेले 9 धोतर होतो. मी बघलोच मी फुलं कुटतानाचा आवाज मामीला गेला होता. तशी माझी मामी पंची कोण काय कुटाले म्हणून बाहेर बघायला आली. मला बघली की बोंबच ठोकली. ह्या शेशीच्या करण्याचं वत्स बुडू द्यायचं काळ तोड जळून जाऊ दे. माझ्या बापाने घेतलेले धोतर भरलाय पण तिने धोतर वरी केली होती. म्या तांब्यावर जमलेला रंग घेऊन धुम ठोकला होता आणि लक्ष्मी घरातून बाहेर यायची वाट बघत होती. झापड पडा आली होती. लक्ष्मी काय करता घरातून बाहेर येत नव्हती. लोक आली मी खाली बसत होतो, माती उकरत होतो. लोक गेली पुन्हा उठून तांब्या घेऊन उभा राहत होतो. आणि बापू एकदाची लक्ष्मी दारात दिसली र दिसली. हातातल्या तांब्यातला रंग असा हिरवळला. लक्ष्मी खाली बसली, तिची माहीत नाही. लक्ष्मीची माय म्हणाली, याचं काळ तोंड जोड दे. म्हातारीवर रंग टाकला आणि तिने बोंब ठोकली. मी तांब्या तिथेच फेकला. धूम गावात ठोकली. पाराकडं बोंबाबोंबचा आवाज आबाळाला भिडला होता. पोरे एकमेकाच्या नावानं बोंबलत होती. पाटील, पोलीस पाटील, माली पाटील, दाजी, मेहना, आजी आज्याच्या नावानं बोंबाबोंब सुरू होती. आम्ही बोंबाबोंब सुरू केली होती. तसा खालच्या आळीचा शिवादा आमच्याकडे आला आणि म्हणला, चाराने देतो. मी म्हणलं तसं बोंबला. मला वाटलं लक्ष्मीवर रंग टाकायचा आणखीन एक चान्स आला. चाराने आम्ही हो म्हणलं. चाराने घेतले, हाफ पॅन्टाचे खिशात टाकले.
आणि शिवादा सांगला तसं बोंबले. सदाशिव पाटलाच्या वाड्यापुढे आम्ही उभा राहिलो होतो. शिवादा सांगलेले बोंबलत होतो, उस्मन ऊस, पुंड्या ऊस, सदाशिव पाटलाच्या घरात मारत्या ऊस, खरं खोट ते सरीला पुसर. काय झालं? आम्ही निघाले. तसा शिवादा आणखी आला, म्हणला आणखीन 4 आणि तो 8 आणे होता. आता मनातले उघड्या फुटल्या होते. 8 आणे खिशात देत होते, 4 आण्याला 4 आणे खिशात वाजून बघले होते. छान छान पैसे वाजले होते. लक्ष्मीला रंग लावायचं पण पुन्हा एकदा जीवन झालं होतं. आम्ही पुन्हा बोंब ठोकली. उस्मान ऊस, पुंड्या ऊस, सदाशिव पाटलाच्या घरात मारत्या घुस, खरं खोट ते सरीला पुसर. काय झालं? 2दा बोंब ठोकली होती. काय झालं होतं? शिवादाचा राग चढला होता. शिवादा जवळ आला, 4 आणे दिले, म्हणले आता 12 आणे होतात. वाड्याच्या मध्ये तोंड घालून जोरात बोंबला. 4 आण्याला 4 आणे छन छन वाजले. 5-15 पायऱ्या सोडून वाड्यावर गेले. हे भला मोठा पडका वाडा, त्याचं भलं मोठं दार, त्या दारातनं 4-5 जण मध्ये तोंड एकदाच घातलं, एकदाच बोंब ठोकली. उस्मान ऊस, पुंड्या ऊस, सदाशिव पाटलाच्या घरात मारत्या घुस, खरं खोट त्या सरीला पुसर. जशी बी बोंब संपली, पाटलाच्या वाड्यातले पोरं एवढाले टिकोरं घेऊन बाहेर निघले. रट्ट्याला एक आडवं पडत होतं, म्या धुन पळत होतो. शाळा पाळू तळ्याच्या पलीकडे गेलो होतो. तसं पाटलाच्या नात्यानं टिकोर हिबाळून हाणलं, पायात लागलं, आडवा पडलो होतो, गट्टन उठलो होतो. दुसरं मारायच्या आधी म्हणलं होतं, शिवादानं बोंबाय सांगलंय म्हणून बोंबल्या होत्या, आम्हाला काय माहित. गावात पुऱ्या कळलं होतं मारत्याचं सरीचं लपड होतं म्हणून. गावात मारामारीला उधाण आलं होतं. इकडे तिकडे मारामारी सुरू झाली होती. माणसं रक्ताळत होती, टपर फुटत होती. गावात रडारडीचा आक्रोश सुरू होता. गावात की काय आबाळाला फार दिला असा गर्दा सुरू होता. रस्ते रक्तानं मागली होती, नाती रक्तानं मागली होती. माणसं झिंग आलेल्या कुत्र्यासारखं काना साडत वापस जात होती. सोडू नका, धरा, कापा, मारले, तोडा, मारा. आवाज भेदरून गाव सराडत होता. आबाळ फाटावाची परिस्थिती होती. आणि म्या सदाशिव पाटलाच्या वाड्याच्या समोर असलेल्या लिंबाच्या झाडाच्या बुडाला पाठ लावून खिन्न म्हणाला. अंधाराला तुडवत लक्ष्मी एक एक पाऊल टाकत माझ्याकडे येते. म्या आतून बाहेरून खाबरलेला. लक्ष्मी जवळ आली. माणसं पडून माना हलवत जात होती, झिंजाडत होती, डोक्याला हात लावून चालत होती. गावात आणखी दगडगोट्याचा आवाज सुरू होता. रस्ते रक्ताळत होते, माणसं रक्ताळत होती, नातं रक्ताळत होतं. आणि मी खिन्न मनानं उभा होतो. लक्ष्मी जवळ आली, खांद्यावर हात ठेवली आणि म्हणाली, राम्या, मला रंग लावायसाठी तू जे जे केलास त्याचे सार सार भग्यानं सांगलंय. नुसता पाण्यात हात बुडवून जरी लावला असतास तर राधा कृष्णाची रंगपंचमी झाली असती. तुझ्या बारण्याच्या बोंबनं गावातली सारी बोंबाबोंब झाली, माणुसकी मेली, रस्ते रक्ताळे, माणसं रक्ताळे. राम्या, तुझ्या बारण्याच्या बोंबनं बोंबाबोंब झाली. धन्यवाद.